मला ना नेहमी पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आणि नेहमी माझ्या डोक्यात ना खूप प्रश्न असतात आणि कधी-कधी मला त्या प्रश्नाचं उत्तर कधी ऑलमोस्ट नाही सापडतच नाही. म्हणून मी काही गोष्टी ना तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. सो मला आज पडलेला प्रश्न असा आहे, की एखाद्या व्यक्तीला कॉमन माणसाला स्वतःचं घर घ्यायचं आहे आणि म्हणून तो बँकेकडे जातो आणि फार त्याला ते प्रोसिजर करावं लागते आणि मग ते प्रोसिजरमध्ये तो बसला तर त्याला लोन मिळतं. त्याच्याकडचे जे 4-5 लाख रुपये असते ते पण त्याला तिथे अडकावं लागतं आणि मग त्याला काय 30-45 लाख लोन हवं असतं, त्याला ते भेटतं. काही कारण असतो, काही हप्ते त्याचे थकले तर लोन बँक लगेच त्याच्यावर जप्ती आणते आणि त्याचे सीलच लागतं. त्याचं आहे ते पण गेलं आणि त्याने जे फेडलेले हप्ते असतात ते पण गेले आणि पहिले दिलेले असतात ते पण गेले. इज्जत गेलेली ती वेगळी. मग कॉमन माणसाला जर हे नेम लागू मग काही श्रीमंत लोक लोन अख्खं बँक लुटून कुठं पळून गेलेले असतात. मग त्या लोकांना का नाही पकडत? हे नियम कॉमन माणसासाठीच का? गरीब माणसासाठीच का? इमानदारी माणसासाठीच का? जो इमानदारीने हप्ते फेडत होता, काही कारणास्तव नाही थोडे दिवस फेडू शकत, त्या माणसासाठीच का? हे ना माझ्या डोक्यात नेहमी खूप भरलेलं असतं, पण मला त्याचं प्रश्नाचं उत्तर